नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर, ॲनालिस्ट अँड ट्रेनर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे. तरी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील. मित्रांनो, हा चार्ट पॅटर्नचा चौथा भाग आहे. तरी ह्या आधीच्या 3 पार्ट्समध्ये आपण असं पाहिलं की पहिल्या पार्टमध्ये आपण कॅन्डलस्टिकच्या बद्दल पाहिलंय. त्याच्यानंतरनं टाइम फ्रेम्स ज्या काय कॅन्डलस्टिकच्या असतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स पाहिलेत. तर ते पॅटर्न्स जे होते ते सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स होते. म्हणजे तर एक सिंगल कॅन्डलस्टिक तयार होते, त्यानंतरनं काय होतं, तो जो पॅटर्न नवीन तयार होणार असतो हे आपण ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. ओके, तरी हे तिन्ही पार्ट जरी तुम्हाला पाहिले नसतील तर तुम्ही जर आधी हे तिन्ही पार्ट पाहून घेतले तरी तुम्हाला हा पार्ट पाहताना जास्त सुलभ होऊन जाईल आणि अधिकाधिक कॅन्डलस्टिक बद्दल समजण्यास मदत होईल. आता हा जो चौथा पार्ट असणार आहे ह्याच्यामध्ये आपण मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पाहणार आहोत. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये एक कॅन्डलस्टिक पॅटर्न एका कॅन्डलस्टिकने पॅटर्न तयार होत नाही, तर ज्यामध्ये भरपूर साऱ्या कॅन्डलस्टिक एक अशा पॅटर्न्स तयार करतात, त्यालाच मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. तर ह्याच्यामध्ये सर्व काही कॅन्डलस्टिकचा सहभाग असतो आणि त्याच्यामधून एक जे काही डिझाईन्स तयार होतात ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कशा. तर हे पाहण्याआधी आवर्जून तुम्ही पहिले 3 पार्ट्स पाहावे, जर तुम्हाला माहित नसेल तर. जर तुम्ही नवीन असाल तर पाहावात, जेणेकरून तुम्हाला ह्याच्याबद्दलचं बेसिक अधिक क्लिअर होण्यास मदत होईल आणि आपण एक चांगलं टेक्निकल अनालिसिस ह्याच्या मार्फत करू शकतो. तरी चला मित्रांनो, आज पाहूया पार्ट नंबर 4, चार्ट पॅटर्न्स, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पाहणार आहोत. तरी आजच्या पार्टमध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे तुम्हाला एक सांगतो मी, की आपण याच्यामध्ये 4 पार्ट्स पाहणार आहोत, 4 कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स पाहणार आहोत. तुम्हाला मी आधी सांगितलं कॅन्डलस्टिकचे खूप सारे पॅटर्न आहेत, पण आपल्याला इफेक्टिव्ह असेच पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एक चांगलं टेक्निकल अनालिसिस करता येईल. तर त्याच्यामध्ये पहिला पाहतोय आज आपण की डबल टॉप अँड डबल बॉटम हा एक कॅन्डलस्टिकचा पॅटर्न असतो. हा कसा ओळखायचा असतो आणि ह्याच्यामधून पुढे काय होणार असतं आपण कसं ठरवणार. त्याच्यानंतर दुसरा आहे फ्लॅगपोल पॅटर्न्स आहेत, तिसरा आहे कप अँड हँडल आणि चौथा आहे हेड अँड शोल्डर. तर हे 4 पॅटर्न्स खूप छान आहेत की ज्यांचा सक्सेस रेशो म्हणजे काय, तर हे पॅटर्न जर तयार झाले तर एक चांगल्या रीतीने तुम्हाला ते पुढे आपण फोरकास्ट करू शकतो टेक्निकल अनालिसिस की ह्याच्यामध्ये काय होणार आहे ते. तरी मित्रांनो, चला आता आपण पाहूया की कॅन्डलस्टिकचा जो मल्टिपल कॅन्डलस्टिकचा पहिला पॅटर्न आहे की तो काय असणार आहे. डबल टॉप. आता डबल टॉप म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. आपण ज्यावेळेला ऐकतो डबल टॉप म्हणजे काय, तर ती कॅन्डल 2 वेळा त्या टॉपकडे जाते, ह्याचा अर्थ तो डबल टॉप. तर हा पहिला पॅटर्न आहे त्याच्यामधला, तर त्याच्याबद्दल मी आता ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर हा जर तुम्ही चार्ट पाहिला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की एका शानदार तेजीनंतरनं जो काही तुमचा स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल तो एक टॉप बनवतो, पण खूप सारी तेजी झाल्यामुळे तो पुन्हा थोडा खाली येतो. ओके, त्याला पुलबॅक म्हणलं जातं. पुलबॅक म्हणजे तो वरून खाली येणार आणि जो डाऊन होणार तिथून आणि तो खाली एका सर्टन लेवलला येतो आणि तिथून पुन्हा तो वरच्या साईडला बाउन्स होतो. का, तर त्या स्टॉकमध्ये एक तेजी चालू असते, तो पुन्हा त्या टॉपकडे जातो. पण ज्यावेळी तो मागच्या टॉप नंबर 1च्या इथे जातो, तो टॉप तोडण्या एवढी त्याची तेजी आता राहिलेली नसते किंवा सस्टेन होत नाही तो, किंवा लोकांना काय झालेलं असतं की ह्याच्यामध्ये आता जास्त बाईंग त्यांना दिसत नसतं की ह्याच्यामध्ये आता सेलिंग येणार असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे कोणी दजवत नसतं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त बाईंग केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, ह्या पॅटर्नमध्ये तर तो ज्यावेळी पहिल्या टॉपकडे जातो तिथून तो पुन्हा खाली फिरतो आपल्या बॉटमकडे, आणि तो ज्या एका सर्टन लेवलून परत फिरलेला म्हणजे पहिला टॉप करून जिथून तो पुन्हा वर फिरलेला, तो जर तो ब्रेक करून खाली जातोय तर ह्याच्यामध्ये खूप सारी मोठी तुम्हाला डाऊन साईडला रॅली पाहायला मिळते. ह्यालाच म्हणायचं डबल टॉप. डबल टॉप मध्ये काय होतं, तर तो टॉपला तिथे त्याचा असतो रेजिस्टन्स, त्या रेजिस्टन्सला धडकतो आणि पुन्हा तो खाली येतो. आणि तो तुम्ही जर पाहिलं, एक पुलबॅक लाईन टाकली मी तुम्हाला की त्या लाईन पासून कसा तो ज्यावेळी ती लाईन त्याने ब्रेक केली म्हणजे टॉप 1ची जी त्याने लो बनवलेला, टॉप 1 बनवल्यानंतर ना तो लो जर तो दुसऱ्या टॉप बनवल्यानंतर ना तोडतोय तर तो पुन्हा खाली जाणार. समजलं, ह्याला बोललं जातं डबल टॉप पॅटर्न. हा पॅटर्न तुम्ही खूप साऱ्या चार्ट्समध्ये पाहू शकता,
खूप साऱ्या स्टॉकमध्ये हा पॅटर्न तुम्हाला इझिली फाइंड आउट होऊ शकतो. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्येच आहे की डबल बॉटम. जसा हा डबल टॉप बनवतो की ज्यावेळी तेजी आलेली असते, तेजीमध्ये हा काय करतो की तेजी सस्टेन होत नाही, त्यावेळी तो एक टॉप बनवेल, खाली येईल आणि पुन्हा वर जाईल. तसेच हा डबल बॉटम पण आहे. डबल बॉटम मध्ये काय होतं, एक मार्केटमध्ये किंवा त्या स्टॉकमध्ये एक मंदी असते, मंदीमध्ये तो पडत जातो, पण एका सर्टन लेवलला तो थांबतो आणि तिथून पुन्हा तो बाउन्स बॅक होतो. बाउन्स बॅक झाल्यानंतर ना तो पुन्हा एका लेवलला थांबणार, कारण जेणेकरून काय झालेलं असतं, लोकांनी सेलिंग केलं. जे लोक सेलिंगमध्ये असतील तर त्यांना त्या पोझिशन्स काढून घ्यायच्या असतात. त्यावेळी काय होतं, तर ते थोडं त्यात बाईंग पण येतं. ते बाईंग आल्यामुळे तो थोडा उसळला जातो आणि पुन्हा एका सर्टन लेवलहून पुन्हा खाली येतो, की जेणेकरून तो त्याचा पुन्हा जो खाली बॉटम बनवला एक नंबरचा त्या बॉटमकडे येतो. पण त्या बॉटमला तो सस्टेन होत नाही, म्हणून तिथून तो खाली जात नाही. तर लोक ह्याच्यामध्ये मंदीला कंटाळलेले असतात आणि ह्याच्यामध्ये एक अग्रेसिव्हली बाईंग पुन्हा चालू होतं. आता हे बाईंग ज्यावेळी होतं त्यावेळी त्याची जी पुलबॅक लाईन असते की जिथून तो पुन्हा खाली आलाय बॉटम तुकडे, ही लाईन जर तो क्रॉस करतोय तर हा स्टॉक एक छान अशी पुन्हा अप साईडला बुलिश रॅली देतो. ब्रेक अबव पुलबॅक हाय पॅटर्न कम्प्लीट. म्हणजे ज्यावेळी पुलबॅक लाईनला तो क्रॉस करून वर जातोय तर त्यावेळी काय असणार आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये एक शानदार तेजी येणार आहे. आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस काय ठेवायचं, जर जिथं बॉटम लाईन आहे तुमची, जिथं बॉटम 1 आणि बॉटम 2 बनवलाय, ह्याच्या खाली जर तुम्ही एक पोझिशनल असेल तर ह्याच्यामध्ये ठेवू शकता. इंट्राडे साठी ह्याचे व्ह्यूज वेगळे राहतील, लक्षात ठेवा. तुम्ही आता कुठली टाइम फ्रेम बघून स्टडी करताय ह्याच्यावर हे सगळं डिपेंड राहतं की तुम्हाला स्टॉप लॉस कसा ठेवायचा आहे. ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे की स्टॉप लॉस कसा यूज केला पाहिजे सक्सेसफुली, की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल. तर समजलं मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये 2 पॅटर्न्स पाहिले, की एक डबल टॉप आणि दुसरा आहे तो डबल बॉटम. म्हणजे काय, तर तो दोनदा बॉटमकडे येतोय आणि तो सस्टेन नाही होत, म्हणजे तो इथून खाली. आता लोकांना काय असतं की ह्याच्यामध्ये मंदी नको असते, त्यामुळे ते पुन्हा एकदा अप साईडला घेऊन जातात आणि ह्यालाच बोललं जातं की डबल बॉटम. आणि हा पॅटर्न सुद्धा खूप साऱ्या स्टॉकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण हा बऱ्यापैकी हा पॅटर्न मिड कॅप स्टॉक जे असतात किंवा लार्ज कॅपमध्ये, तर त्याच्यामध्ये हे तयार होत असतात पॅटर्न आणि इझिली फाइंड आउट होतील तुम्हाला हे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर ना पुढचा पॅटर्न बघतोय आपण, फ्लॅगपोल पॅटर्न. जसे आपण हे बघितलं डबल टॉप आणि डबल बॉटम असतो, तसेच एक फ्लॅग पोल पॅटर्न्स असतात. आता हे फ्लॅग पोल पॅटर्न्स काय आहे, तर सिम्पल आहे. फ्लॅग म्हणजे काय, तर झेंडा, झेंड्याच्या आकाराचा हा पॅटर्न आहे. म्हणजे काय, पोल म्हणजे काय, त्या फ्लॅगचा पोल आहे, म्हणजे झेंड्याचा जो दांडा असतो त्याला पोल बोललं जातं, फ्लॅगचा पोल. आता ह्याच्यामध्ये काय होतं, 2 भाग ह्याच्यामध्ये पण पडतात. एक बुलिश फ्लॅग असतो आणि एक बिअरिश फ्लॅग असतो. जर तुम्ही भाग 1 मध्ये पाहत असाल डाव्या साईडला, तर ह्याच्यामध्ये जो बुलिश फ्लॅग होतो ह्याच्यामध्ये काय होतं, तो स्टॉक वर जातो, एक शानदार तेजीनंतर तो थोडा काय करतो, अप साईडला थोडे 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 लो बनवतो, जेणेकरून का तर ह्याच्यामधून काही काही लोक बाहेर पडत असतात. पण अशा वेळी बाईंग पण तेवढे स्ट्रॉंगली होत असते ह्याच्यामध्ये, जेणेकरून काय एक सलग मंदीनंतर कोणी ज्यावेळी प्रॉफिट बुकिंग येतं त्यावेळी कुठलाही स्टॉक बघा, एक चांगली रॅली दिल्यानंतर जर प्रॉफिट बुकिंग आलं तर तो खाली येतो. तसंच काही ह्या पॅटर्न मध्ये होतं. त्यानंतर काय करतो, लोअर लोज बनवतो, 1 2 3 असे लोअर लोज बनवतो. पण ती जर तुम्ही लाईन बघितली, तो ज्यावेळी ते त्याचे लो बनवलेले जो लोअर हाईज असतील त्याचे, तो ज्यावेळी ब्रेक करून जाईल ना, त्यावेळी तो एक शानदार अपसाईडला तेजी देतो. सेम किती असणार ह्याच्यामध्ये टार्गेट कसं असतं, तर जेवढी तुमच्या फ्लॅगच्या पोलची साईज आहे, मी रेड डॉटने दाखवून दिली बघा, हाईट ऑफ फ्लॅग पोल, तो जर वरच्या साईडला क्रॉस करून जातोय तर तेवढीच तो शानदार तेजी त्याच्यामध्ये दाखवणार असतो. हा झाला बुलिश फ्लॅग. सेम बिअरिश फ्लॅग मध्ये हेच असतं की ज्यावेळी हा स्टॉक पडत असतो, मंदीत असतो, मंदीत पडताना काय होतं, तर त्याच्यामध्ये खूप सारा पडल्यानंतर ना थोडं बाईंग येतं. बाईंग आल्यानंतर तो थोडा वर 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 जातो. पण ऍक्च्युली हा मंदीच्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे तो काय करतो, त्याने जे आधीचे बाईंग आल्यानंतर जे लो बनवले तो एकदम तोडतो आणि पुन्हा खालच्या दिशेने पडायला सुरुवात केली जाते ह्याच्यामध्ये. तर हा बिअरिश फ्लॅग काय, तर ह्याच्यामध्ये त्याची पोल म्हणजे जो झेंड्याचे दांडे असेल ती वरच्या साईडला असेल आणि पुन्हा जर त्याने ते लो ब्रेक केला तर तो त्या जेवढी त्याच्या पोलची साईज असते, म्हणजे जो जेवढा दांडा तयार केलाय तेवढाच तो खालच्या साईडला त्याची रॅली देणार असतो. ह्याच्यामध्ये टार्गेट काढणं खूप छान असतं. हे तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये समजेल ह्याच्यामध्ये टार्गेट कसं काढायचं ते. त्यामुळे एक लक्षात ठेवा, बुलिश फ्लॅग आणि बिअरिश फ्लॅग हे जर तुम्हाला ट्रेस होत आहेत, आणि जर हे काय लक्षात ठेवा, हे बुलिश फ्लॅग आणि बिअरिश फ्लॅग खूप छान प्रकारे काम पण करतात. म्हणजे काय, जर तुम्हाला कुठे हा ट्रेस होतोय कुठल्या स्टॉकमध्ये, तर तो तेवढा इफेक्टिव्हली चालतो. पण म्हणजे तुम्हाला तेवढं जर टार्गेट व्यवस्थित जर तुम्ही एंट्री केली तर तेवढं तुम्हाला ते तुम्ही त्याच्या फ्लॅगची जी पोल आहे तेवढं टार्गेट ठेवून तुम्ही आरामात बाहेर पडू शकता ह्याच्यामधून.
आता बुलिश फ्लॅग पोल आहे. बुलिश फ्लॅग पोल जर पाहिला तर ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये एका शानदार तेजीनंतर थोडं करेक्शन येतं ह्याच्यामध्ये. आणि काय होतंय, करेक्शन आल्यानंतर तो लोअर हाईज बनवतोय. म्हणजे काय, आधी एक त्याने हाय बनवला असेल, त्यानंतर तो खाली जातोय, पुन्हा वर येतोय, पुन्हा खाली जातोय. पण त्याचे जे लोअर हाय ज्यावेळी एकदाच तो एका कॅन्डलने ब्रेक करतोय, त्यावेळी समजून जायचं की ह्याने ह्या फ्लॅग पॅटर्नला ब्रेकआउट दिला, अपसाईडला ब्रेकआउट दिला. आणि त्याच्यानंतर जेवढी त्या फ्लॅग पोलची साईज आहे तेवढीच तो शानदार मिनिमम तेवढीच रॅली देतो. कधी कधी जास्त पण जाते, कमी राहते. ह्याच्यावेळी तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्ही एंट्री करू शकता आणि त्यानुसारच तुम्ही एक्झिटिव्ह व्हायचंय. समजलं मित्रांनो? तर हा काय आहे, बुलिश फ्लॅग पोल, ज्याच्यामध्ये तो तुम्हाला बुलिशनेस दाखवतो. आणि जर तुम्हाला तो छानदार ब्रेकआउट देतोय, ह्याच्यावर तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला सिंगल कॅन्डल चांगल्या समजतायत, ज्या मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं, तर हे ट्रेस करणं आणि ह्याला वॉच करणं खूप इझी. म्हणजे ब्रेकआउट समजलं पाहिजे तुम्हाला. जर तो ह्याचा जे लोअर हाईज बनवलेले आहेत तो ब्रेक करून वर जातोय, तर समजायचं की ह्याच्यामध्ये पुन्हा एक शानदार तेजी तयार होते. सेम मित्रांनो, ह्याच्यामध्ये दुसरा पार्ट असा येतो की बिअरिश फ्लॅग पोल. हा बुलिश फ्लॅग पोल अप साईडला तयार होणार आहे. आता बिअरिश फ्लॅग पोल म्हणजे काय, एखादा स्टॉक पडतोय, तो स्टॉक पडत 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 येतो, पण खूप सारी त्याच्यामध्ये रॅली झाल्यानंतर ना काय होतं, थोडं त्याच्यामध्ये बाईंग पण आलेलं असतं. बाईंग आल्यानंतर ना काय बनवतो तो, त्याच्यामध्ये हायर लोज बनवत जातो. समजलं? म्हणजे काय, एक लो बनवेल, दुसरा लो त्याच्या वर असेल, तिसरा लो त्याच्या वर असेल, पण चौथ्या वेळी जेव्हा हा तो त्याचा लो तोडून खाली येणार आहे, खालच्या साईडला ब्रेकआउट देणार आहे, त्यावेळी समजून जायचं की हा बिअरिश फ्लॅग पोलने डाऊन साईडला ब्रेकआउट दिलंय. आणि ज्याचे करून किंवा ज्याच्या माहितीवरून आपण सेलिंग पोझिशन घेऊ शकतो. आता त्या कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, हे सर्वस्वी तुमच्या नॉलेजवर डिपेंड असतं. फक्त हा जर पॅटर्न तुम्हाला कुठे ट्रेस होतोय, तर तो खूप छान प्रकारे काम करतो आणि जेणेकरून आपल्याला चांगले प्रॉफिट आपण त्या स्टॉकमधून काढू शकतो. समजलं मित्रांनो? आता आपण दोन पाहिले, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं डबल टॉप डबल बॉटम आणि बुलिश फ्लॅग पोल अँड बिअरिश फ्लॅग पोल. त्याच्यानंतरचा हा पॅटर्न आहे कप अँड हँडल. आता कप अँड हँडल काय, तर तुम्ही पाहिला असेल, सिंपल नाव, कप, चहाचा कप जसा असतो तसा हा पॅटर्न आहे. आता हे जे सगळे पॅटर्न्स आहेत ना, हे मल्टिपल कॅन्डल पॅटर्न. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये एक कॅन्डलचा अंतर्भाव नाही, तर ह्याच्यामध्ये खूप सारे कॅन्डलने हे पॅटर्न्स तयार होतात, म्हणजे डिझाईन्स तयार होतात ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, एका तेजीनंतर काय होतं, त्या स्टॉकमध्ये थोडं सेलिंग येतं. मग ते सेलिंग असं येतं की थोडं 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 सेलिंग येतं, नंतर पुन्हा तेजी येते. पण तेजीला ज्यावेळी तो पुन्हा त्याच्या टॉपकडे जाईल, तिथून पुन्हा थोडं ह्याच्यामध्ये नॉर्मल सेलिंग येईल. आणि पुन्हा ज्यावेळी त्याच्या तो कपचा जो हँडल आहे, तिथे जर त्याने अप साईडला ब्रेकआउट दिलं, तर तो खूप छान प्रकारे तेजी देईल. आता ह्याच्यामध्ये टार्गेट किती राहतं, तुम्ही जर ती एक ब्लॅक लाईन पाहिली, तर त्या लाईन जिथून तो टॉप आहे, त्या कपचा जो टॉप असतो, त्या टॉप पासून त्या कपचा लो, जिथे लो बनवलाय, त्याची जेवढी अमाऊंट बसेल, जेवढी प्राइस बसेल किंवा त्याची जेवढी लेंथ आहे, तेवढीच तो हँडलच्या ब्रेकआउट पासून वरच्या साईडला टार्गेट देतो. आणि हे खूप साऱ्या प्रकारे तुम्हाला निफ्टी 50च्या स्टॉकमध्ये तर ऑब्झर्व होईलच होईल. आणि कप अँड हँडल हा पॅटर्न सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि ह्याचा यूज करून आपण चांगले प्रॉफिट्स काढू शकतो. आता प्रत्येक पॅटर्नमध्ये काही ना काही टेक्निक्स असतात, काही ना काही खूबी असतात. त्या एकाच व्हिडिओ सांगणं शक्य नाही. तरी तुम्हाला ह्याच्याबद्दल जर अजून काही डीपमध्ये नॉलेज पाहिजे असेल, तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता. त्याच्यावर मी तुम्हाला नक्कीच अजून ह्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो. समजलं मित्रांनो? कप अँड हँडल पाहिला आपण. आता त्याच्यानंतर पुढचा पॅटर्न असणार आहे हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर हा पण खूप छान सारा पॅटर्न आहे. पहिल्यांदा सांगतो हेड अँड शोल्डर म्हणजे काय. सिंपल, हेड म्हणजे काय, जसं आपलं डोकं असतं आणि आपले दोन शोल्डर्स असतात, तसा हा पॅटर्न आहे. त्याचं हेड वर असणार आहे, साहजिक आहे, हेडची साईज उंच राहते थोडी, आणि शोल्डर्स थोडे दोन छोटे असतात. आता हेड अँड शोल्डर हे पॅटर्न तो दोन्ही साईडला बनवतो, म्हणजे तो टॉपला असताना पण बनवतो आणि बॉटमला असताना पण हा पॅटर्न तयार होतो. तर तो ओळखायचा कसा आणि ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला टार्गेट कसं डिसाईड करायचं, हे खूप सारं महत्वाचं आहे. तर पाहूयात आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न काय आहे. तरी हा पॅटर्न सुरू करण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, तो पॅटर्न जिथे येतोय आणि जिथून तो हेडकडे बाउन्स होतोय, ओके, आणि त्या हेडकडून पुन्हा तो शोल्डरच्या साईडला खाली येणार, ती जी लाईन असते त्याला एक नेक लाईन बोललं जातं. म्हणजे आपला गळा जसं बोलतो आपण तसं तो नेक लाईन असते. त्या लाईन पासून तो वर खाली जातो. टार्गेट जे काउंटिंग केलं जाणार आहे ते ह्या नेक लाईन पासूनच होणार आहे. म्हणजे तुमच्या नेक लाईन पासून तो पहिला एक शोल्डर तयार होईल, तो शोल्डरला तो ज्या नेक लाईनला येऊन पुन्हा हेडकडे जाईल, हेड तयार करेल तो,
आणि ते हेड तयार झाल्यावर पुन्हा थोडं सेलिंग आलं की तो पुन्हा ते नेक लाईन लावून दुसरा एक छोटा शोल्डर बनवतो आणि तिथून पुन्हा तो मग त्याच्या टार्गेटकडे जातो किंवा ब्रेकआउट असतो. तो नेक लाईनलाच ब्रेकआउट असतो. अपसाईड कधी असतो आणि डाऊन साईड कधी असतो हे तुम्हाला मी सांगतोय. समजलं मित्रांनो हेड अँड शोल्डर पॅटर्न काय. ह्यात महत्वाचं जाणून घ्यायचं की नेक लाईन कुठे यायची आणि ह्याचे दोन शोल्डर्स. आता ह्याच्यामध्ये हा पॅटर्न ओळखताना काय ओळखायचं, तर ज्यावेळी दोन शोल्डर्स मध्ये डोकं मोठं पाहिजे, म्हणजे ह्याचं जे हेड आहे ते उंच पाहिजे, म्हणजे शोल्डरच्या कमीत कमी डबल तरी हवंय. शोल्डरच्या साईजच्या पेक्षा डबल ते तीन पट ह्याचं उंची जर असेल तर समजून जायचं की हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतोय. आता हा पॅटर्न डेली कॅन्डल्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्याच्यामध्ये पहिला पाहतोय मित्रांनो हेड अँड शोल्डर बुलिश. आता हा ह्याच्यामध्ये पण बुलिशनेस असणार आहे आणि बिअरिशनेस असणार आहे, बरोबर, पॅटर्न जेव्हा तयार होणार आहे त्याच्यावेळी. तर हा बुलिश कधी होतो आणि काय पाहायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये. जर मित्रांनो तुम्ही हा चार्ट पाहिला तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळी ह्याच्यामध्ये रॅली आलेली असते की डाऊन साईडला तो स्टॉक पडत असतो. डाऊन साईडला पडल्यानंतर काय होणार आहे, एक लो बनवेल, तिथून तो पुन्हा बाउन्स होईल. ओके, बाउन्स झाला की सर्टन लेवलला गेलं की पुन्हा सेलिंग येतं. पण ती जी नेक लाईन असणार आहे तिथून तो थोडा जास्त पडणार आहे, म्हणजे आधीचा जे शोल्डरचा लो बनवलाय त्याच्यापेक्षा हा जो लो असणार आहे तो थोडा मोठा असणार आहे. ओके, आता हा लो असून तो पुन्हा काय लो बनवेल आणि पुन्हा एका त्या नेक लाईनच्या दिशेने पुल बॅक येईल त्याला, म्हणजे तो पुन्हा वर जाईल. आता तो नेक लाईनला गेला की पुन्हा त्या स्टॉकमध्ये थोडं सेलिंग येतं. पण सेलिंग कसं येतं, तर त्याने जे आधीचा शोल्डर बनवलेला असतो त्याच्यामध्ये नॉर्मल सेलिंग येणार आहे. त्या हेडनं जेवढं हेडपर्यंत जेवढं सेलिंग आहे तेवढा तो बॉटम बनवत नाही, नॉर्मल सेलिंग येतं. आणि तो नेक लाईन पासून जर हा अप साईडला ब्रेकआउट देतोय तर समजून जायचं की ह्याच्यामध्ये आता खूप छान सारी रॅली येणार आहे. आता ह्याच्यामध्ये टार्गेट कसं ठरवायचं आपल्याला, तर नेकलाईन पासून ह्याच्या हेडपर्यंत जे डिस्टन्स आहे किंवा जी अमाऊंट येते, जी प्राइस येते, तेवढीच तो तुम्हाला त्याच्या नेकलाईन पासून वर कमीत कमी देणारच असतो किंवा तेवढं त्याच्यामध्ये फोर्सिंगने तो स्टॉक वर जातोच. त्यामुळे तुम्ही त्यानुसार टार्गेट ठरवू शकता. अधिक माहितीसाठी तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता, त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता हेड अँड शोल्डर्स बघतोय तर त्याच्यामध्ये दुसरा पॅटर्न असतो की बिअरिश पॅटर्न. हेड अँड शोल्डर मध्ये बिअरिश पॅटर्न कसा होतोय ते तुम्हाला मी सांगतो. तर एक छान सारी त्या स्टॉकमध्ये रॅली आलेली असते. रॅली आल्यानंतर ना तो एक टॉप बनवतो, तिथून तो नेकलाईनला खाली येतो, म्हणजे जी लाईन असते बॉटम बनवतो त्याला आपण नेकलाईन बोलतोय. आणि तिथून पुन्हा तो आधीच्या शोल्डरचा जो हाय बनवलाय त्याच्या जवळपास डबल हाय हा हेडचा बनतो, म्हणजे तो एक उंच जातो किंवा तेवढी त्याच्यामध्ये एक बाउन्स बॅक रॅली येते. पण तो हाय बनल्यानंतर तो सस्टेन राहत नाही आणि पुन्हा तो डाऊन साईडला त्याच्या नेकला परत येतो की जिथून तो बाउन्स झालेला असतो. पण तिथे आल्यावर पुन्हा त्याच्यामध्ये एक छोटी खरेदी येते आणि खरेदी आल्यानंतर पुन्हा तो थोडा बाउन्स होतो. पण पुन्हा त्याच्यामध्ये काय झालेलं असतं की याच्यामध्ये सस्टेन राहत नाही. जे बाईंग केलेलं असतं लोकांनी हे काय होतं, सस्टेन राहत नाही आणि अशा वेळी तो पुन्हा त्या शोल्डर पासून खालच्या साईडला येत राहतो. आता ह्याच्यामध्ये मेन पॉईंट काय असतो, जी नेक लाईन आहे जिथे त्याने बॉटम्स बनवलेत दोन, ती जर तो ब्रेक करतोय तर समजून जायचं हा पॅटर्न ब्रेकआउट दिले आणि हा डाऊन साईडला ब्रेकआउट करून पॅटर्न बनवणार आहे. म्हणजे ज्यावेळी तो स्टॉक पडत असणार आहे, पडणार आहे, इथून खाली तो पडणार आहे. आता हा पॅटर्न कुठे तयार होणार आहे, जर तुमच्या टॉपला तयार होईल, म्हणजे काय तर तेजी आली आणि तिथून तो दोन छोटे शोल्डर बनवून एक हेड बनवणार आणि परत डाऊन साईडला जाणार आहे. म्हणजे समजून जायचं की आता ह्या स्टॉकमध्ये तेजी राहिलेली नाही. आता हा थोडा अजून खाली आपल्याला देऊ शकतो. सेम ह्याच्यामध्ये टार्गेट किती असतं, तर तुमच्या हेडचं नेक लाईन पासूनचं जे डिस्टन्स आहे, जी काय प्राइस काउंट होईल तुमची, तेवढं तो सरासरी खालच्या साईडला टार्गेट देतोच. आता हे व्यवस्थित तुम्हाला स्टडी केलं पाहिजे मित्रांनो. एक लक्षात ठेवा, आता हे मी चार पॅटर्न सांगितले ह्याच्यामध्ये, टॉप अँड बॉटम, जसं डबल टॉप डबल बॉटम पाहिलं आपण, कप अँड सोर्स पाहिले, फ्लॅग पोल पाहिले आणि हा हेड अँड शोल्डर आहे. आता हे मल्टिपल कॅन्डल पॅटर्न्स आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला कॅन्डल व्यवस्थित समजल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही छान सारे ट्रेस करू शकता. आता कुठलाही पॅटर्न एवढा पटकन सांगण्यासारखा लगेच खूप त्याच्यामध्ये जेवढं डीप जाईल जेवढं नॉलेज घेईल तेवढं खूप कमी. माझा ह्या व्हिडिओ मागचा उद्देश असाच आहे की तुम्हाला ॲटलिस्ट कॅन्डलस्टिकचे पॅटर्न समजावेत आणि जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग करताना नक्कीच त्याचा उपयोग होईल. त्यामुळे मी तुम्हाला हे 4 पार्ट्स बनवलेले आहेत जे फक्त कॅन्डलस्टिकवर आहेत, जेणेकरून टेक्निकल अनालिसिसमध्ये नवीन माणूसही छान प्रकारे करू शकतो किंवा चांगलं नॉलेज येईल. समजलं मित्रांनो, 4 पॅटर्न आपण पाहिले, ज्याच्यामध्ये छान साऱ्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेत की कसे पॅटर्न्स काम करतात, ते कसे पाहिजेत,
त्यांचं टार्गेट किती डिसाईड करायचं आणि कसं असतं टार्गेट, तो किती सरासरी बाउन्स होतो. ज्यावेळी हे पॅटर्न्स तो ब्रेकआउट देईल, अपसाईड असेल डाऊन साईड असेल, तर त्याचं पॅटर्नचं टार्गेट कसं काढायचं हे तुम्हाला मी ह्याच्यामधून सांगितलंच आहे. तरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला अजून बाकीच्या बेसिक्स व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला खूप साऱ्या बेसिक व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्या बेसिक व्हिडिओ जर तुम्हाला समजल्या तर नक्कीच शेअर मार्केट म्हणजे काय ह्याचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील आणि खूप खूप सारे चांगले टार्गेट्स तुम्ही शेअर मार्केटमध्ये ठेवून चांगलं प्रॉफिट मिळवू शकता. पण एक लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये जर पैसे कमवायचे तर नॉलेज हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे. दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा जर तुम्ही शिकला तर नक्कीच तुम्हाला चांगले चांगले प्रॉफिट्स होणार आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडलाय तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स ज्या देतात त्या नक्कीच मला मोटिवेट करत असतात. त्यामुळे कमेंट करायला पण विसरू नका आणि हा चॅनल जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.